घातला. कारण दादा रायगडाचा एकमेव किल्ला आहे ज्याच्या चारही बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, परंतु कोणती पर्वतरांग रायगड किल्ला कनेक्टिव्हिटी आटेने जॉईन नाहीये. जसं कमलाझूल पाण्यामध्ये सेपरेट बघतं त्याप्रमाणेच रायगड किल्ला कमळाच्या कणीसारखा, रायगड किल्ला शिवलिंगासारखा स्वतंत्र डोंगर आहे, स्वतंत्र किल्ला आहे. या रायगडाला बांधायला त्या काळात 14 वर्ष झाली. 1656 ते 1670 14 वर्ष रायगडाचं बांधकाम चालू होतं. ज्यांनी हा किल्ला बांधला त्या आर्किटेक्टचं नाव आहे सेवेचे ठई तत्पर हिरोजी इंदोरकर. हिरोजी इंदोरकर रायगड किल्ला हा 14 वर्षामध्ये बांधला. 1670 ला रायगडाचं बांधकाम पूर्ण झालं. 14 वर्षामध्ये वरच्या पठारावरती काय बांधलं? 350 इमारती बांधल्या, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या आणि 11 मोठी तलाव खोदले. बघा 14 वर्षात रायगडाचं बांधकाम पूर्ण झालं. 1671 पासून छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती वास्तव्यासाठी आले आणि राजे हिरोजीने एक प्रश्न विचारतो की हिरोजी तुम्ही राजधानीचा रायगड किल्ला बांधलाच खरा, परंतु याची काही गॅरंटी देऊ शकता? हो राजा का नाही. आता कोणी इंजिनियर आपल्या घराच्या आपल्या वास्तूची आपल्याला गॅरंटी देत नाही की आपलं हे घर कधीपर्यंत टिकेल, परंतु 400 वर्षापूर्वी या रायगडाच्या बांधकामाची गॅरंटी हिरोजींनी महाराजांना लिखित सुरुवात दिली होती. आणि ते गॅरंटी पत्र आजही आपल्याला त्या जगदीश्वर मंदिराच्या दरवाजावरती पाहायला मिळतं. त्या गॅरंटी पत्रामध्ये काय लिहिलं होता की राजे जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आणि तारे तळपत राहतील तोपर्यंत आम्ही या केलेल्या बांधकामाला काहीच होणार नाही. एकदा तो किल्ल्याचा महादरवाजा बंद झाला, तुमच्या आदेशाविना खाली जाईल तर फक्त पाणी, वरती येईल ती फक्त हवा. तर बुलंद आणि बेलात रायगडाचं बांधकाम केलंय. तो रायगड पाहायला आज आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आज खऱ्या अर्थात जो रायगड जगलात ना तो तुम्ही जगलात, कारण आज तुम्ही रायगडाची पायीवारी केलेली आहे. कारण दादा जोपर्यंत डोक्याचं घाम पायाच्या नखापर्यंत जात नाही तोपर्यंत रायगड काय आहे हे माणसाला समजत नाही. बघा आज खरं तर रायगड जगलात तर सांगलीकर तुम्ही जगलात. तुम्ही ज्या रायगडाच्या 2350 पायऱ्या चढून गडावरती आलात की नाही, ही आहे किल्ल्याची समोरची बाजू. जे शिवभक्त रोपवेने गडावरती 4.5 मिनिटात ती किल्ल्याची पाठीमागची बाजू त्या साईडला पाहायला मिळते. या किल्ल्याच्या दिशेतून तो रायगडाची पूर्वसाठी या साईडला रायगडाच्या पूर्वेला भावणी देवीचं मंदिर आहे. रायगडाच्या उत्तरेला टकमोकटक, पश्चिमेला हिरकणीचा वृक्ष, दक्षिणेला काळकाळीचा खळगा अशी रायगडाची 4 टोकं आहेत. या 4 टोकांमध्ये रायगड किल्ला हा 100 एकर आहे. तुम्ही पायी आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पहिला तलाव पाहायला मिळू लागले की त्या ठिकाणी तलाव हत्ती तलाव. राजाने 400 वर्षापूर्वी रायगडावरती हत्ती आणले होते. हत्ती कशा आणले, कशासाठी आणले याचं वर्णन मी दरबाराला सांगणार आहे. जे हत्ती आणले होते हत्तीला आंघोळ करण्याची आणि पाणी पिण्यास श्रीकांत तलावाचा वापर केला व्हायचा. तलावाचं नाव आहे इतिहासामध्ये हत्ती तलाव. वरती याला तुला एक मंदिर पाहायला मिळलं, शिरकाई देवीचं मंदिर आहे. गणदेवता शिरकाई देवी, गडाची देवता. आजही गडावरती कोणताही कार्यक्रम होणार असते सगळ्यात आधी शिरकाई देवीचा गोंधळ घातला जातो. शिरकाई देवीची पूजा केली त्याच्यानंतर गडावरती कोणताही कार्यक्रम साजरा केला जातो. बघा या ठिकाणी आता या ठिकाणी दुसरं तलाव पाहायला मिळतं. या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. अशी गडावरती टोटल 11 तलाव आहेत, 84 पाण्याच्या टाक्या आहेत. त्याच्यापैकी सर्वात मोठं तलाव आहे गंगासागर. 32 फूट खोल आहे, 200 फूट तलावाची गोलाई आहे. याचं नाव गंगासागर पडण्याचं कारण काय, आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरनं पंडित गागाभट्ट आले होते. याने आपल्यासोबत 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. राजांचा राज्याभिषेक झाला, जे वृत पाणी होतं त्या तलावामुळे सोडलं होतं. गंगा म्हणजे नद्या, सागर म्हणजे समुद्र. गागाभट्टाने तलावावरती कविता केली आहे की गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणि या शिवराज्याभिषेकासाठी पाणी जलहे झाली तीर्थांची घर आणि नाव त्याचे तीर्थ गंगासागर. आजही काय शिवभक्त तीर्थ समजून त्यातलं पाणी आपल्या सोबत घेऊन जातात. पवित्र तलाव आहे गंगासागर तलाव. आणि रायगड बांधायला जे दगड आणले हे दगड खालून वरती आणले नाहीयेत. गडावरती 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, त्यातनं जो दगड निघाला तेव्हा बांधकाम वापरला. येण्यासाठी पाणी झालं, बांधकामही दगड झाला. एका दगडात 2 पक्षी मारले गेले. समोर तिकडे भगतला टोक पाहायला मिळते सर्वांना. तो रायगडाचा उतरायचा शेवट सुरू टकमक टोक कडेलोट पॉइंट. पूर्वी जो कोणी चोरी, लबाडी, गद्दारी, फितुरी करे त्या गद्दाराला 7व्या दिवशी पोतं भरलायचं, त्या टोकावर खाली फेकून दिलायचं, कडेलोट केलायचा. तो टकमक टोक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये कोणाचा कडेलोट झाला नव्हता, परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाला सोडलं नव्हतं. अशा प्रकारे कडेलोटची जागा त्या ठिकाणी होती. टकमक टोक 1250 फूट दरी आहे. तलावाच्या वरती तुम्हाला 2 स्तंभ पाहायला मिळतील, 2 इमारती पाहायला मिळतील. पहिला स्तंभ आता 3 मजली आहे. शिवका एकावर एक 5 मजली उंचवतो. याला विजय स्तंभ म्हटला तर विजयाचं प्रतीक. म्हणजे जर एखादा गडकिल्ला स्वराज्यामध्ये आला किंवा एखाद्या विजय प्राप्त केलाच, याच्या पाठीमागे एक मोठा बाहुदर फडकवलायचा, जेणेकरून आजूबाजूच्या सर्व गावामधील जनतेला लोकांना कळावं की स्वराज्यामध्ये एखादा गडकिल्ला आलेला आहे किंवा एखादा विजय प्राप्त केला आहे. विजय स्तंभ होता. दुसरा स्तंभ आता 2 मजली आहे. शिवका एकावर एक 7 मजली उंच. या सप्त मनोरे किंवा राजांच्या राण्यांची बाल्कनी म्हणतात. एकावर एक 7 मजली उंच. याच्या 7व्या मजल्यावर एक मोठी टाकी ठेवल्याची, तांब्याच्या पितळाच्या नळीपाळी खाली आणून जायचं. प्रत्येक स्तंभामध्ये शहारे, आतमध्ये 365 दिवे. मग बळीच्या पडद्या, गोंड्याची फुले, मशालींचा उजेडाचा कल्पना करा.
400 वर्षावर या स्तंभांचं वैभव काय असेल, त्याचं प्रतिबिंब पाठीमागच्या गंगासागरामध्ये कसं असेल. आपल्या किल्ल्यांची वैभवता दिव्यता वाढवण्यासाठी अशा प्रकारचे मोठमोठे स्तंभ किल्ल्याच्या समोरच्या बाजूला लावलेले पाहायला. विजय स्तंभ हा सप्त मनोरे ज्या दरवाजाने आता आपण बाल्य किल्ले जाणार आहात, समोरचा हे पालखी दरवाजा, छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी, छत्रपती संभाजी महाराजांची पालखी. याच पालखी दरवाजा आतमध्ये राजवाड्यात नेली जायची. पालखी दरवाजाच्या समोर या ठिकाणी चौथरा पाहायला मिळतो. पालखी घेण्यासाठी पालखीदाराच्या लोकांना, भुई समाजाच्या लोकांना बसण्याची जागा असायची. इकडे बघा छोटा दरवाजा पाहायला मिळतो आहे दासी दरवाजा. राण्यांच्या दास्या गडावरती राहायच्या बाल्य किल्ल्यामध्ये. त्या दासीने येण्या जाण्यासाठी मार्ग इथे असायचा आहे दासी दरवाजा. आता आपण पुढे पालखी दरवाजाच्या आतमध्ये राण्यांचे बहार पाहायला जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. पूर्ण परिसर म्हणजे राजांच्या राजवाड्याचा भाग आहे. टोटल 4 चौथरे, प्रत्येक चौथऱ्याचा वेगळा इतिहास आहे. पहिला चौथरा अतिशय महत्वाचा, कारण या चौथऱ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा एकावर एक 2 मजली 32 फूट उंच होता. कल्पना करा, आता आपण जे लाकडी पिलेर असतात मातीमध्ये राहून ते उभे करतो. शिवरायांच्या काळात अशी दगडी लौकिक सिस्टीम असायची बघा. कारण दगडामध्ये लाकूड लवकर खराब होते, मातीमध्ये लाकूड लवकर खराब होतं. याच्या दगडावरती असे पिलेर, सागवणे लाकडाचे पिलेर खांब उभे केले जायचे. वरून कुंभाराने घडवलेली मातीची गोल आकाराची कौलं, आतमधनं पैठणी कापड आणि महिलांच्या उजेडात राजवाड्यात सजवल्याची कल्पना करा. 400 वर्षापूर्वी राजवाड्याचं वैभव काय असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला साहेब 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावरती. आपल्या राजाने अखेरचा श्वास होता. 3 एप्रिल 1680 ला वार शनिवार हनुमंत जयंती दुपारी 12 प्रहरास या महाराष्ट्राचा सूर्य मावळून महाराष्ट्र पोरका झाला, अखंड भारत देश पोरका झाला आणि आपल्या सर्वांचे लाडके राजे जातात सर्वांना सोडून जागा. फक्त 50 वर्षाचं आयुष्य राजांच्या नशिबी आलं. 1630 ते 1680 राजांचं बालपण गेलं शिवनेरी किल्ल्यावरती 14 वर्ष. माझा कालखंड महाराज 26 वर्ष राहिले हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगडावरती. आणि दादा शेवटची 10 वर्ष आपल्या शिवरायांचं वास्तव्य याच रायगडावरती, याच वातावरणात, याच मातीमध्ये, याच राजवाड्या शिवरायांचं शेवटचं 10 वर्षाचं वास्तव्य. जर आता तुमच्या माझे आयुष्य 50 वर्ष घेतले, 20 वर्ष बालपणात जातात, उरले 30 वर्ष. 30 वर्षात मनासारखी घरी बांधता येत नाही, मनासारखी आपल्याला नोकरी मिळत नाही. परंतु अवघ्या 50 वर्षात महाराजांनी 750 वर्षाचा पारतंत्र्यांचा अंधार दूर केला. नवा धगधगता सूर्य या मातीमध्ये रुजवला. 365 गडकोर जिंकले, अखंड हिंदवी स्वराज्य आपल्या स्वाधीन केलं जातात. राजे होते, आता आपण या ठिकाणी आहोत. अनेक राजे महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, बाप दादाच्या गादीवरती राज्य करून गेले, परंतु स्वतःची गादी स्वतः निर्माण करणारे, शून्यातून विश्व निर्माण करणारे पहिले राजे झाले ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. राजे होते, आता आपण या ठिकाणी आहोत. कविभूषण म्हटले होते, काशियों की कला जाती, काशियों की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर छत्रपती शिवराय न होते तो सबकी सुन्नत होती. अगर छत्रपती शिवराय न होते तो सबकी सुन्नत होती. राजा अखेरचा श्वास याच चौथऱ्यात सोडला. परंतु आपल्या राजांची समाधी इथून 1 किलो पुढे जगदीश्वराचं मंदिर दर्शनाला जाणार आहात, त्या ठिकाणी महाराज समाधी पाहायला मिळते. कारण महाराज शंकराचे महादेवाचे भक्त होते. जगदीश्वराच्या साक्षीने राजांचे देश लागले त्या ठिकाणी त्यांचे चुलत भाऊ साभाजी भोसले यांच्या घरी झाले. त्या शिवरायांना 2 पुत्र, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज. संभाजी महाराज त्यावेळेस पळणाचे मोहर होते. राजाराम महाराजांना गादीवरती बसायचं होतं आणि जो राजा गादीवरती बसणार असेल स्वाशाला जायचं नसतं किंवा कोणाला विधान करायचं नसतं. म्हणून त्यांचे चुलत भाऊ साभाजी भोसले यांच्या राजांचे देश लागली. अतिशय पवित्र ठिकाण आहे. आजही काय शुभक्त इथली माती आपल्या कमाई लावतात, ज्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अखेरचा स्पर्श झाला. राजांचा राहता राजवाडा. राजवाड्याच्या डाव्या बाजूला टाक्यात पाण्याचे हौद आहे. खाली आपण गंगासागर पाहिलंय. गंगासागरच्या कावडीने पाणी आणून महाराजांची पिण्याची पाणी व्यवस्था इथे केली आहे. समोर दुसरं मोठं टाका पाहिलं राजांचं ठाणेग्रह अंघोळ करण्याचं ठिकाण राजांचं तिथे होतं, ते पाहूया. आणि पुढे किचन सचिवाला पाहायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. दिवाने आम असं म्हणतात. हे जे छत्र तुम्ही पाहताय ना, या छत्राच्या ठिकाणी महाराजांचा 351 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळा झाला होता. आपण सगळ्यांनी राज्याभिषेकाचं छायाचित्र पाहिलं सर, याच ठिकाणचं. परंतु राज्याभिषेक सोहळा कशा प्रकारे झाला होता मी तुम्हाला ऐकवणार आहे. पण त्यानंतर जे बांधकाम आहे ना, त्या बांधकामाबद्दल आधी सांगतो.
समोर जे छत्र पाहता का फक्त छत्र, या छत्राला मेघडंबरी म्हणतात. ही मेघडंबरी पंचधातू पासून तयार केले सर, पंचधातूची केली असल्यामुळे ह्या रायगडच्या वातावरणाचा काहीच फरक पडत नाही. 1985 ला जेव्हा आपले 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग होते ना, त्यांच्याच त्या ठिकाणी बसवली गेली छत्रमाती बनवली. त्या मेघडंबरीमध्ये तो जो सिंहासन रूढ जो बुजळा तुम्ही पाहताय ना, आता 14 वर्षापूर्वी इथे प्रत्येक वर्षाला राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं तिथीनं ना तारखेनं असा दोन्ही वेळेस केला जातो. एक 14 वर्षापूर्वी देखील राज्याभिषेक सोहळा साजरा झाला आणि त्या दिनाचं महत्व ओळखून महाराजांच्या कोल्हापूरचे उषे छत्रपती संभाजी राजे यांनी मध्ये बसवला. तो खालचा सिमेंटचा चौतारा बघा दिसतो तुम्हाला, तो श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे यांच्या वतीने 1926 साली बांधलाय. मध्ये पाहण्यासाठी जागा सोडली बघा, 3 खिडक्या आहेत. त्या खिडक्यांमधून मध्ये पाहिल्यावर मध्ये तुम्हाला एक दगड पाहायला मिळतो. तो दगड तो खूप महत्वाचा आहे, कारण त्या दगडावरती महाराजांचं 32 मण सोन्याचं सिंहासन होतं. एक मण म्हणजे 40 किलो साहेब, 1 मण म्हणजे 40 किलो असं 32 मणाचं सोन्याचं सिंहासन होतं. आणि तेच आपल्या राजांचा 6 जून 1674ला राज्याभिषेक सोहळा झाला. आपण सगळ्यांनी राज्याभिषेकाचं छायाचित्र पाहिलंय सर, याच ठिकाणचं आहे. त्या चित्रामध्ये एक व्यक्ती तुम्हाला टोपी काढून महाराजांना मुद्रा करताना दिसले पा. इंग्रज आला होता, ईस्ट इंडिया कंपनीने त्यांचा वकील पाठवला होता महाराजांच्या राज्याभिषेकाला. त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झेंडन. हे इंग्रज आपली रोजनिशी डेली डायरी लिहायचे. या इंग्रजांनी त्याची रोजनिशी लिहिली होती आणि त्या रोजनिशीत त्याने आपल्या राजांचा इथला तो 6 जूनचा राज्याभिषेक कसा झाला होता तो लिहून ठेवलाय. त्या रोजनिशीच्या प्रति मॅडम आज देखील आपल्याला बीबीडी मध्ये वाचायला मिळतात सर. बीबीडीचा लॉंग फॉर्म आहे बॉम्बे बुक ऑफ डगलस. त्या प्रतिनुसार हा ऑक्झेंडन म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तारीख होती 6 जून 1674. त्याचीच मराठी तिथी सर ही होती की श्री रूप शालिवान चके 1596. आनंद नाम संवत्सर चालू असताना ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शनिवारी पहाटे 5 वाजता महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ठिकाणी झाला. इंग्रज काय म्हणतोय की त्या 6 जून 1674ला या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तेव्हा जवळजवळ 6000 लोक उपस्थित होते सर. महाराजांचा राज्याभिषेक शनिवारी पहाटे 5 वाजता. त्या काळात इथं पूर्णपणे अंधार असल्यामुळे इथे मशाली लावल्या होत्या. आता मशाली लावल्यामुळे त्या मशालीच्या उजेरामध्ये त्या काळातली ती पैठणी कापडातली 6000 लोक त्या मशालीच्या उजेरात आपणास कशी वाटत असतील याची थोडीशी कल्पना करूया. याची ऑक्झेंडन पुढे म्हणतोय की महाराज नेहमी सकाळी उठल्याच्या नंतर ते जगदीश्वराचं दर्शन घ्यायचे. महाराज राज्याभिषेकाच्या दिवशी जगदीश्वराला विसरले नव्हते. ते पहाटे 4 वाजता जगदीश्वराचं दर्शन घेऊन जेव्हा नगारखान्यातून मध्ये आले, त्या नगारखान्याच्या दोन्ही बाजूला इकडे खाली सरदार मंडळी रांगेत उभी होती. महाराज नगारखान्यातून मध्ये येताच्या सरदारांनी खाली वाकून असा महाराजांना मुद्रा केला होता. तो मुद्रा घेतल्याच्या नंतर ऑक्झेंडन म्हणतो की महाराज तिथल्या त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाच्या समोर खाली गेले आणि सर महाराजांनी खालूनच ते 32 मण सोन्याचं सिंहासन पाहिलं होतं. आणि इंग्रज म्हणतोय की त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाकडे पाहता क्षणाला राजांचं हृदय भरून आलं होतं आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं सर. शिवराज्याभिषेक म्हणजे महाराजांच्या जीवनातला केवढा मोठा आनंदाचा क्षण होता हो. कल्पना करा, महाराज जरा स्वतः राजा होणार होते सर, त्या दरबारामध्ये किती आनंदमय वातावरण असेल. आणि अशा आनंदाच्या सोहळ्यामध्ये त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाकडे पाहता क्षणाला राजांचं हृदय भरण्याचं कारण तरी काय होतं. या आनंदमय वातावरणामध्ये त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाकडे पाहता क्षणाला सर राजांचं हृदय भरण्याचं कारण होतं पुरंदरच्या लढाईमध्ये मारला गेलेला माझा मुरारबाजी. आणि कारण होतं गोळखिंड सर करताना पडलेला माझा बाजीप्रभू देशपांडे. महाराज राजे लाखाचे पोशिंदे तुम्ही लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगायच पाहिजे म्हणणार तो बाजीप्रभू देशपांडे. कारण होतं आधी लगीन कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाचं म्हणणारा तो ताना. आणि कारण होतं सर नेत्रीच्या खिंडीत नुकताच मारला गेलेला माझा प्रतापराव गुजर, शिवा काशीद, बाजी पासळकर असे असंख्य वीर आज महाराजांना या आनंदाच्या सोहळ्यामध्ये या दरबारामध्ये कुठेच त्यांची उपस्थिती दिसत नव्हती. त्यांच्या त्या विधवा स्त्रियांकडे पाहिल्यानंतर राजांचंही हृदय भरून आलं होतं. पण राजानं रडायचं नसतं, राजानं कधी स्मशानात जायचं नसतं आणि राजानं कधी चितेला अग्नी द्यायचा नसतो. राजांचं हृदय भरून आलं होतं पण त्या क्षणाला महाराज रडू शकत नव्हते सर.
महाराजांच्या पाय लटलटत होते आणि त्या लटलटत्या पायाने जेव्हा राजा त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी जाणार त्याच वेळेस अगोदर म्हणतो की महाराज तेव्हा त्या तिथल्या पहिल्या पायरीला नतमस्तक झाले होते. त्यावेळेस महाराज या भरलेल्या सादराच्या दरबारामध्ये त्या सिंहासनाच्या शेजारी बसलेल्या आऊसाहेबांना नक्कीच म्हटले असतील की आऊसाहेब आज जी सुवर्णाच्या सिंहासनाची ही जी स्वराज्याची जी मी पहिली पायरी चढतोय ना माझा मुरारबाजी ही स्वराज्याच्या सिंहासनाची दुसरी पायरी मी चढतोय तर माझा बाजीप्रभू देशपांडे तिसरी पायरी म्हणजेच माझा ताना आणि चौथी पायरी मी चढतोय तो माझा प्रतापराव गुजर. महाराज वरती गेलेत. काशीच्या गागाभट्टाने पुढे येऊन महाराजांच्या डोक्यावरती सप्त नद्यांच्या पाण्याच्या शत धारा सोडल्यात. महाराजांचा विधिवत अभिषेक होऊन महाराज सुवर्णाच्या सिंहासनावरून या ठिकाणी 351 वर्षापूर्वी काशीच्या गागाभट्टाने महाराजांच्या डोक्यावरती छत्र धरताच्या दरबारामध्ये गुरुजुबदाराने एकच ललकार दिली की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती की जय.